कल्पना करा, समोर जगातील दिग्गज बुद्धिबळपटू बसला आहे. तो आपली पहिली चाल खेळण्यासाठी 10 मिनिटे विचार करतोय आणि इकडे एक 14-15 वर्षाचा मुलगा अवघ्या 10 सेकंदात आपली चाल खेळून शांतपणे खुर्चीवरून उठतो आणि हॉलमध्ये फेऱ्या मारू लागतो. लोक चकित होतात. हा मुलगा कोण? हाच तो मद्रासचा वाघ आणि जगाचा लाइटनिंग किड विश्वनाथन आनंद. 5 वेळचा जागतिक बुद्धिबळ विजेता म्हणून विश्वनाथन आनंदचे नाव वाचकांच्या परिचयाचे असेल. त्याने काही पुस्तकेही लिहिली आहेत. बुद्धिबळपटूंसाठीही ती उपयुक्त आहेत. त्यापैकी माइंड मास्टर हे एक. त्याचीच ही संक्षिप्त आवृत्ती किशोर तरुण वाचकांसाठी लाइटनिंग किड या नावाने आली आहे. नावाप्रमाणेच यातील 64 प्रकरणात विजयासाठी उपयोगी पडणारे धडे आहेत. त्यात आनंदच्या महत्वाच्या सामन्यात वाचकही सहभागी होऊ शकतात. त्याने जॉईन मी म्हणून आवाहनच केले आहे. शेवटी प्रत्येक मोहऱ्याच्या चालीला मिळणारे गुणही दिले आहेत. पुस्तकातील त्याचे मनोगत वाचनीय आहे. त्यात त्याने या खेळाची मूलतत्वे सांगितली आहेत. तो म्हणतो की मी लहान होतो तेव्हा माझ्या आयुष्यात बुद्धिबळ येईल आणि त्यात काजे वजीर अगदी प्यादीही काळ्या पांढऱ्या तोसट घरात किती प्रभावी ठरतात याची कल्पना नव्हती. या कथेचा नायक असा मी जगात कुठे जाईन? अव्वल खेळाडूंशी मुकाबला करेल हेही माहित नव्हते. बुद्धिबळ माझे सर्वस्व. लहानपणी 10-11 वर्षाचा असताना मी भराभर चाली करायचो, कारण मला लवकरात लवकर डाव संपवायची घाई असे. यामुळेच मला लाइटनिंग किड हे नाव मिळाले. तेव्हा मला माझ्यात हा गुण असल्याची जाणीव नव्हती. तो होता खरा. त्यावेळी स्पर्धात रॅपिड ब्लिट्झ हे प्रकार नव्हते. त्यांच्या स्पर्धा 2012 पासून सुरू झाल्या. आता नियमित थोडे बदलले आहेत, पण सर्वात मोठा फरक पडला आहे संगणकाच्या आगमनाने. त्याने खेळाच्या तयारीपासून सारे काही बदलले आहे. त्यामुळे आता भारतातील लहान वयाचे खेळाडू जागतिक स्पर्धेत चमकत आहेत. गुकेश तर जागतिक विजेता बनला आहे. नंतर हा खेळ कशा प्रकारे खेळायचा याची माहिती, तसेच प्रत्येक मोहऱ्याची चाल कशी हे आकृत्यासकट सांगितले आहे. मला लहानपणी टेनिस अजिबात आवडायचे नाही. त्यासाठी पहाटे उठून 5 किलोमीटर दूरवर इग्मोरला जा, आधी कोर्टाला फेऱ्या, मग व्यायामाच्या कवायतीचे धडे इत्यादी असे, मग बॅकहँड फोरहँडचा सराव वगैरे. आमची कोच रॉबिन मॅनफ्रेड हे होते. मॅकॅनो हा माझा आवडता खेळाडू. त्याच्यासारखे खेळण्याचा मी प्रयत्न करायचो, पण पहाटे उठणे आवडत नसे. नशिबाने मला बुद्धिबळ आवडत होते आणि माझी आई एका वेळची माझी शिक्षिका, प्रशिक्षिका आणि प्रोत्साहन देणारी होती. हा खेळ तिने शिकवला. माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या भावाला आणि 9 वर्षांनी मोठ्या बहिणीला तिने शिकवले होते. मलाही त्यांच्यासारखे, पण त्यांच्यापेक्षा जास्त काहीतरी करून दाखवायचे होते असे तो लिहितो. त्याच काळात जागतिक अजिंक्यपदाची लढत बॉबी फिशर आणि बोरिस स्पासकी, तो शीतयुद्धाचा काळ. त्यामुळे या लढतीत अमेरिका विरुद्ध सोव्हिएत युनियन असे स्वरूप आले होते. तेव्हा सोव्हिएत संघाने अनेक देशात बुद्धिबळ क्लब सुरू केले होते. तेथे खेळाचा संच, खेळाची पुस्तके आणि मासिके वगैरे मोफत दिली जात. आनंद क्लबात नियमित जात नसे, गेला तरी इतरांचा खेळ बघत असे. केशवन नावाच्या गृहस्थाने आग्रह केल्याने आनंद खेळात सहभागी होऊ लागला. बहिणीने त्याला चेस ओपनिंग्स नावाचे पुस्तक दिले.
थोड्याच काळात तो आई वडिलांसह फिलिपिन्सला गेला. तेथील वास्तवाचा त्याला फायदा झाला. मद्रासला परतल्यावर म्हणजे आत्ताच्या चेन्नईमध्ये परतल्यावर त्याची गाठ व्लादिमीर बगिराव ह्या ग्रँडमास्टरशी पडली. तेव्हा भारतात एकच इंटरनॅशनल मास्टर होता. आनंदाचा अनेक स्थानिक स्पर्धात सहभागी होऊ लागला. त्याचा खेळ सुधारत होता. पणजीच्या सब ज्युनियर स्पर्धेत त्याने जेतेपद मिळवले आणि तो राष्ट्रीय स्तरावर ओळखला जाऊ लागला. आशियाई ज्युनियर स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला 15 वर्षाचा असताना इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळाला आणि या यशाने त्याला जगातील अनेक स्पर्धांची निमंत्रणे येऊ लागली. त्यामुळे त्याला ग्रँड मास्टर बनण्यासाठी आवश्यक गुण मिळू लागले. लवकरच तो ग्रँड मास्टर बनलाही. असे बरेच काही या पुस्तकात आहे. विश्वनाथन आनंदच्या प्रमुख लढती दिल्या आहेत आणि त्यात वाचकांना सहभागी व्हायला सांगितले आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या नंतर आनंद सेज अशा मार्गदर्शक ठरणाऱ्या कानमंत्र वजा छोट्या सूचना त्याने दिल्या आहेत. खेळाडू आणि सर्वसामान्य जिज्ञासू वाचकांनाही हे पुस्तक आवडेल. पुस्तक लाइटनिंग किड 64 विनिंग लेसन्स फ्रॉम द बॉय हू बिकम वर्ल्ड चॅम्पियन. लेखक आहेत विश्वनाथन आनंद, सुसान मिनन. तरुणांसाठी संक्षिप्त आवृत्ती माइंड मास्टर विनिंग लेसन्स फ्रॉम चॅम्पियन्स लाईफ, वत्सला कौल बॅनर्जी. प्रकाशक आहेत हॅचिट बुक्स, पाने 262, किंमत 399 रुपये. आज लाइटनिंग किड हे पुस्तक आपल्याला सांगते की तुमची सुरुवात कुठूनही झालेली असो, जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही जगाचे विजेते बनू शकता. आनंद यांच्या आयुष्याचा एकच मंत्र आहे, हरू नका तर शिका. कारण प्रत्येक चुकीची चाल तुम्हाला सावरण्याची नवी संधी देते. तर तुम्ही तुमच्या आयुष्याची विजेती चाल खेळायला तयार आहात का?